यावर्षी होळी कोणत्या दिवशी पेटवली जाईल आणि धुलिवंदन कधी खेळले जाईल याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे। हे लक्षात घ्या की यंदा मार्च 13 रोजी रात्री होलिका दहन केले जाईल आणि दुसऱ्या दिवशी मार्च 14 रोजी धुलिवंदन साजरे केले जाणार आहे। होलाष्टक कधी सुरू होत आहे? होलाष्टक फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला सुरू होते। पंचांगानुसार यावर्षी होलाष्टक शुक्रवार 7 मार्च 2025 रोजी सुरू होईल आणि मार्च 13 रोजी संपेल। होळीच्या आधीचे हे 8 दिवस अशुभ मानले जातात। या काळात कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य केले जात नाही। असे म्हटले जाते की 8 दिवसांच्या होलाष्टकादरम्यान वैश्विक परिस्थिती अशी असते की कोणतेही शुभ कार्य केल्यास अशुभ परिणाम मिळतात आणि समस्यांना तोंड द्यावे लागते। का केले जात नाही शुभ कार्य? होलाष्टकाच्या अष्टमी तिथीपासून ते पौर्णिमेपर्यंत वेगवेगळ्या ग्रहांची नकारात्मकता वाढते। यामुळे कामावर अशुभ परिणाम होतो आणि म्हणूनच शुभ कार्य करण्यास मनाई आहे। होलाष्टकाच्या काळात अष्टमी तिथीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनी, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू यांची ऊर्जा नकारात्मक असते। असे म्हटले जाते की या काळात लोकांची निर्णय घेण्याची क्षमता खूपच कमकुवत होते आणि त्यामुळे ते कधीकधी चुकीचे निर्णय घेतात, ज्यामुळे नुकसान होते। होलाष्टकाच्या काळात शुभ कार्य करण्यास मनाई असली तरी देवतांची पूजा करता येते।